बघ आर्यन, हे बघ आंबा, किती मोठा आंबा आहे. मामाच्या मळ्यामध्ये गेले होते, म्हणलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया. खूप छान आंबे आहेत आमचे, आणि आंबे बघू शकता झाडाला म्हणजे वावराला चिकटतील. मागच्या वेळेस मी तुम्हाला आहे ना वेगळं झाड दाखवलं होतं आणि आंबे दाखवले होते, आणि आता हे वेगळं आहे. तर बघू शकता एकदम जमिनीला चिकटलेत, आणि आंबे आहेत ना पूर्ण झाडावरच पिकलेत, अजून काही त्यांनी काढले नाहीत, आणि पूर्ण पाड पिकून खाली पडत आहेत. जमिनीला चिटकतीने एवढ्या अंतरावर ते आंबे आहेत. कैरी बघू शकता सगळीकडं. पण अजून आंबे का उतरवले नाहीत, एवढा पाडी लागलाय आणि अजून का उतरवले नाहीत याचं कारण मी तुम्हाला सांगते आता व्हिडिओमध्ये. पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर हे ना माझा बहिणीचा मोठा मुलगा आहे, आणि जो छोटा आहे ना तो तुम्हाला पुढे दिसेलच. आणि माझा आर्यन, आम्ही असे चाललो होतो जांभळीकडे. आता मामाचा एक मुलगा आहे तो पुढे गेला होता. जांभळ जवळच आहे, म्हणजे आमची नाही आहे, दुसऱ्याची आहे. तर खूप अडचणीतून मला जायचं होतं, आणि खूपच म्हटलं चला जाऊ, तुम्हाला दाखवते. तर ही जांभूळ आहे इथे, दुसऱ्याची आहे बरं का, पण ही अजून म्हणजे कच्चीच आहे, अजून पिकली नाही. तर तो दुसरा मामाचा मुलगा आहे, तर तो म्हटला चल बघून येऊ. बघितली कच्ची आहे, तर तो बोलला मी तुला पिकल्याच्या नंतर घरपोच करीन बाबा, आता तर चल म्हणे येतून, नाही का. तर म्हटलं ठीक आहे, म्हणजे जास्त काही शूट घेतला नाही, पण तुम्हाला दिसत पण नसं, खूप कच्चे येतं, हिरवे येतं. आता जेव्हा पिकतील तेव्हा पिकतील, जेव्हा योग येईल तेव्हा बघल मी, गेले परत तर घेऊ शकते व्हिडिओ, किंवा नाही पण मग नंतर तुम्हाला कळेनच आपल्या चॅनलवरती. मग आम्ही परत तसंच चाललो होतो. आता दुसऱ्याच्या वावरात आलो होतो, म्हणलं चला जास्त काही शूट वगैरे घ्यायला नको. नंतर बघू शकता इथं दारातच, मामाच्याच दारामध्ये एक छोटंसं कुत्रं आहे. आर्यननी कसा व्हिडिओ घेतलाय ना त्याचं त्यालाच माहिती. खूप सगळीकडं असा नाही का व्यवस्थित घेतलेला नाही, हलतोय, तरीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं म्हणून करते. आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून द्या. तर वर्षश्राद्ध होतं, मामाला जाऊन वर्ष झालंय, आणि 11व्या महिन्यामध्ये वर्षश्राद्ध, म्हणजे 11 महिने पूर्ण झाल्यावर वर्षश्राद्ध येतं म्हणतात ना. तर तेच 9 तारखेला आलं होतं. आता ते काय मी क्लिप जास्त घेतली नाही, खूप पाहुणे रावळे होते, आणि मला बरं वाटत नाही, मला म्हणजे असं समोरचा काय म्हणून काय नाही म्हणून मी जास्त काय म्हणजे घेतलंच नाही, शूटच घेतलं नाही कुठलाच मी. वर्षश्राद्ध छान पार पडलं, सकाळी 9 वाजल्यापासून होतं. सगळे पाहुणे रावळे दुपारी जिकडे तिकडे गेले, आणि बराच वेळ लागला सगळे पाहुणे जायला. त्याच्यानंतर कुठे आम्हाला जेव्हा घरी यायचं होतं त्या वेळेत अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये मी हे घेऊ शकले, कारण की ह्या झाडाचं आहे ना मी तुमच्यासोबत काही शेअर केलं नव्हतं. मागच्या खूप ओल्ड व्हिडिओ बघताना लॉंग, त्याच्यामध्ये मी झाडावर चढलेली आहे, आणि आमचे सगळे घरचे होते त्यावेळेस, आंबा उतरत होता आम्ही त्यावेळेस. तुम्हाला बघायला मिळून, पाहायचं असेल तर चॅनलवरती ओल्ड व्हिडिओमध्ये तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये बघू शकता. तो आंबा वेगळा आहे, आणि तो 1 किलोमध्ये म्हणजे एक आंबा आहे ना, एक 1.5-2 किलो बसन एवढा आंबा आहे तो. पण हा आंबा आहे ना वेगळा आहे, आणि आहे ना झाड एवढं छोटं आहे, म्हणजे खालच्या खालीच आहे. बघू शकता माझे पोरं सुद्धा वरती चढलेत, आणि पाड असे पिकून गेलेत ना की त्याला नुसतं हात जरी लागलं, वारं जरी आलं ना ते पाड खाली पडते. आणि एवढं आता तुम्ही बघितलंच असेल मी कसा तोडला. तर हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा, आणि हा छोटा मुलगा आहे. तर ती पण आलेली आहे, पुण्याची बहीण आहे. तर तो छोटा आर्नव आहे. तो म्हणत असतो माझ्या मावशीचं चॅनल आहे, आणि माझी मावशी यूट्यूबर आहे, असं बोलत असतो नेहमी. आणि माझे व्हिडिओ सगळे बघतो, तो लाईक पण करतो. खूप हुशार आहे छोटा, त्याचं नाव आर्नव आहे. आता त्याचं कंटिन्यू चाललं होतं, माऊ तू वरती गेली, मला पण घे ना ग, मला पण चढायचंय, मला पण हाताने पाड तोडायचंय, आंबा तोडायचंय, असं त्याचं चाललं होतं. पण आता तो खूप छोटा आहे ना, मग मीच कशी तरी गेले. बघू शकता मलाच काही इकडची तिकडे हलता येत नाही. आणि माझे हे दोन्ही मुलं, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आणि माझा मुलगा, एवढं शेंड्याला जाऊन बसले, तर मलाच भीती वाटत होती. आणि तिकडनं माझी मावशी पण ओरडत होती, चला उशीर झालाय. म्हणलं मला व्हिडिओच्या नादात त्याच्यासाठी आहे ना आर्यन झाडावर चढलाय आणि व्यवस्थित शूटच घेतलेलं नाही, आणि मला आहे ना या चप्पलनी अजिबात इकडची तिकडे जाता आहे ना. म्हणलं एखाद्या फांदीवरून घसरायची नाही का, म्हणून मला भीती वाटत होती. आता तो मावशीचा मुलगा वर जाऊन बसलाय, हा इकडनं शूट करतोय, आणि व्यवस्थित शूट काय त्याला घेता आला नाही आर्यनला. आणि तुम्ही बघू शकता आतल्या बाजूने आंबे दिसत नाही येतं, म्हणजे बाहेरून तर तुम्हाला जेवढे दिसतेत ना तेवढे आतून सगळे खोडच आहेत, जिकडे तिकडे फांद्या पसरलेल्या. पण बाहेरून पूर्ण आंबा बहरलाय, पूर्ण म्हणजे गच्च पाडा आणि पिकलेला, म्हणजे नाही का पूर्ण पाडी लागलाय आंबा. सकाळी आहे ना वर्षश्राद्धाला जायला थोडासा उशीर झाला होता, त्यावेळेत खूप सारे पाड पडले होते, आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करू शकले असते. पण कसं आहे ना, आल्याच आंब्याकडे जायचं, पूजा चालू होती घरामध्ये, पाहुणे रावळे होते ना, आपण जायचं व्हिडिओसाठी, कसं वाटतं बरं. म्हणजे मी मोठी, मला ते बरोबर नाही वाटत. आणि आर्यन घेऊ शकला असता, पण लेकराला एकट्यालाच कुठं पाठवणार ना, म्हणून मी काहीच ते घेऊ शकले नाही. तर अर्धी गोणी म्हणजे अर्धी एक पिशवी भरल एवढे पाड खाली पडले होते, आणि तेवढे सगळे गोळा केले मामाच्या मुलाने, म्हणजे नाही का पडलेले होते माझ्या, त्यांनी गोळा केले. आणि ते नंतर मग मला त्यांनी दिले, म्हटलं एवढे सगळे घेऊन जा तू, म्हणला मला हाताला धरलं आणि डायरेक्ट म्हणला चल हे सगळे ना तू घेऊन जा म्हणे स्वाती ते आंबे. म्हणलं बाबा ठीक आहे, म्हणलं घेऊन जाते. डायरेक्ट मी डोक्यावरच
घेतले होते. आता ते सगळं शेअर नाही करता आलं, त्याबद्दल खरंच सॉरी. पण बघू शकता अजून तरी पाडी लागलाय. आता हे उतरवतील, मला ते तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं. पण बघू शकता हात लावला ना लगेच आंबा निघतोय. म्हणजे याला आहे ना थोडंसं देर आहे. जरा जास्तीचं वारं आलं ना तर सगळे म्हणजे नुकसानच आहे ना, पडल्याच्या नंतर कसं होतं. पण तुम्ही बघू शकता आता याची लुडबुड चालू होती की वरती यायचे, आणि माझं झालं की आता उशीर झालाय म्हणून खाली यायचे. तिकडे सगळे मला आवाज देत होते. मम्मी एकदा खाली पडना, व्ह्यूज भेटते, कंटेंट. पडला फार खालीकडे, तिकडे घेऊन तर तुमच्या लक्षात आलंच असन की आता वर्ष श्राद्ध आहे म्हटल्यावरती आंबे काढून घरात ठेवायचे. मग पाहुणे रावळे कुठं बसणार, घर तर खूप मोठं आहे. म्हणून त्याच्यासाठीच आहे ना आंबे उतरवले नाही, झाडावरतीच ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी ते उतरवणार होते, तर मग वर्ष श्राद्ध होतं ना म्हणूनच आंबे उतरवले नाही. आणि झाडावरच पिकले, खाली पण पडले, खूपच नुकसान झालंय. पण जेवढे उरले तेवढे आहे खायापुरते. तर चला, तर आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जुना व्हिडिओ बघितला नसेल ना त्याची लिंक मी ह्या व्हिडिओ खाली द्यायचा प्रयत्न करते. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ खाली देईल मी तुम्हाला, या व्हिडिओ खाली तर नाही देता येणार, पण शॉर्ट व्हिडिओ खाली नक्की देईन. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघत असाल तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर चला इथंच एंड करते, भेटू पुन्हा, बाय.